नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण 30, 31 आणि 1 तारखेला जे तलाठी पेपर झालेले होते त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले ते पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण प्रश्न रिपीट होत आहेत. खूप प्रश्न मित्रांनो रिपीट होत आहेत, त्यामुळे जे प्रश्न झाले आहेत ते पाहून नक्की जा. तुम्हाला नक्कीच 5 ते 10 मार्क्सचा फायदा होईल. तर चला मग सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ते आहेत मनोज सैनिक. त्यानंतर कोणत्या लेखिकेला युरोपियन निबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अरुंधती रॉय यांना युरोपियन निबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो 15 जानेवारी या दिवशी भारतीय सैन्य दिवस साजरा केला जातो. यानंतर मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असते? तर मित्रांनो 14 असते. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छपर असममित असतो? तर मोरी माशांचा पुच्छपर असममित असतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पत्रकार लेखक शिरीष काणेकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर द हिंदू. यानंतर सार्क म्हणजे काय? तर सार्क म्हणजे दक्षिण आशियाई संघटना आहे. यानंतर कोणत्या राज्यात 14 वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो छत्तीसगड या राज्यामध्ये 14 वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या आंतरराष्ट्रीय हरित विमानतळाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? तर मित्रांनो राजकोट गुजरात येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय हरित विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. शिरीष काणेकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर मित्रांनो मी माझं मला हे आत्मचरित्राचं नाव आहे शिरीष काणेकर यांच्या. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे आणि म्हणून मुस्लिमांनी त्यापासून दूर राहावे असे मत कोणी मांडले? तर मित्रांनो सर सय्यद अहमद खान यांनी हे मत मांडलेले आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कास्ट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो हटान असं नाव आहे ते. हटान हे लेखक आहेत. समाजवादाचा काळ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो जयप्रकाश नारायण यांनी समाजवादाचा काळ हे पुस्तक लिहिले आहे. 24 सप्टेंबर 1932 रोजी गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. करारावर दलितांच्या वतीने आंबेडकरांनी सही केली होती, तर काँग्रेसच्या वतीने कोणी सही केली होती? तर मित्रांनो मदन मोहन मालवीय यांनी काँग्रेसच्या वतीने सही केली होती पुणे करार झाला तेव्हा. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. मन में है विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास नागरे पाटील हे मन में है विश्वास या पुस्तकाचे लेखक आहेत. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर साने गुरुजी हे श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे. तर व्यंकटेश माडगुळकर हे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत. ब्रह्मचारी बाबा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विष्णुबाबा ब्रह्मचारी यांना ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जाते. भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल कंपनी कोणती आहे? तर मित्रांनो IEX ही कंपनी भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल कंपनी आहे. खालीलपैकी कोणती नदी ओडिसा आणि छत्तीसगडमधून जाणारी आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. तर मित्रांनो महानदी ही ओडिसा आणि छत्तीसगडमधून जाणारी नदी आहे. यानंतर ट्विटरची स्थापना कधी झाली होती असाही प्रश्न आला होता. तर 21 मार्च 2006 रोजी ट्विटरची स्थापना झाली होती. मित्रांनो ट्विटर, गुगल या ज्या आहेत याबद्दल तुम्ही माहिती मिळवा. त्यांचे संस्थापक, त्यांची स्थापना, सद्यस्थितीमध्ये कोण आहेत याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे,
नमस्ते योजना कधी सुरू करण्यात आली? तर मित्रांनो, योजनावर देखील प्रश्न विचारला जात आहे. तर 2022 साली नमस्ते योजना सुरू करण्यात आली. शारदा सदनची स्थापना कोणी केली? मित्रांनो, हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे. तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली आहे. मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई यांनी देखील मुक्ती सदनची स्थापना केली आहे. शारदा सदन आणि मुक्ती सदन हे दोन्हीही पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेले आहेत. ओडिसा आणि छत्तीसगडमधून वाहत जाणारी नदी कोणती? तर महानदी. मित्रांनो, नद्यावरती प्रश्न विचारला जात आहे, त्यामुळे नद्या नक्की करून ठेवा. राष्ट्रीय सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर 28 डिसेंबर 1885 साली. तुम्हाला माहितीच असेल की मुंबई येथील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती आणि पहिले अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. 2011 नुसार भारताचा लोकसंख्येत कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, दुसरा लागतो. यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1857 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, 1906 साली ढाका इथं बांगलादेशातील मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. तर इथं 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, हातचे मार्क घालू नका. लोकसंख्या आहे, जनगणना आहे 2011ची, आणि हे जे महत्त्वाचे घटक आहेत जसे की RTI आहे, या 2-3 घटकावरती तुमचे कमीत कमी 2-2-2 अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजेच हे 2 प्रश्न जरी विचारले तरी 4 मार्क, हे 2 प्रश्न 4 मार्क आणि हे 2 प्रश्न 4 मार्क, म्हणजे 12 मार्क तुमचे इथेच होत आहेत. त्यामुळे तुम्ही जनगणना 2011 RTI ॲक्ट हे नक्की करा. त्याचप्रमाणे जे राज्यघटनेतील कलमे आहेत ती कलमे पण करा, कारण त्यावरती पण प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. कलम 6 कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, कलम 6 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. तुम्हाला माहितीच असेल की 5 ते 11 मध्ये नागरिकत्व दिलेलं आहे. नर्मदा बचाव आंदोलन कधी झाले? तर मित्रांनो, 1989 साली नर्मदा बचाव आंदोलन झालेले आहे. त्यासंबंधित व्यक्ती देखील माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. मेधा पाटकर. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी हे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सुख. मित्रांनो, मराठीचे प्रश्न अतिशय सोपे येत आहेत. फक्त तुम्ही पुस्तके आणि लेखक तसेच कादंबरी ह्याच घटना, ह्याच गोष्टी तुम्ही वाचून जा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क आणायचे असतील तर तुम्ही समास, प्रयोग हे 2 घटक अवश्य करून जा. समास घटक आणि पुस्तके व लेखक हे केलात तरी तुमचे मार्क जाणार नाहीत. यानंतर पाषाण या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर प्रस्तर. बेईमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर इमानदार. बघा मित्रांनो, अतिशय सोप्या प्रकारचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले जात आहेत. त्याचप्रमाणे म्हणी पण विचारल्या जात आहेत. राजपुत्र या शब्दाचा समास कोणता? तर राजाचा पुत्र. मित्रांनो, तत्पुरुष समास. कोणत्या कलमाअंतर्गत राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात? मित्रांनो, कलमावरती प्रश्न विचारले जात आहेत. आपण घटना दुरुस्ती, कलम, जनगणना, पुस्तके व लेखक या सर्व घटकावरती व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. कोणत्या कलमाअंतर्गत राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात? तर कलम 155 अंतर्गत राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, 1923 साली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना झालेली आहे. तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, मोझरी या ठिकाणी तुकडोजी महाराजांची समाधी आहे. स्पायरोगायरा हे कशाचे उदाहरण आहे? तर स्पायरोगायरा हे शैवालाचे उदाहरण आहे.
परत प्रश्न आला मित्रांनो, वन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ज्या आपल्या 3 सूच्या आहेत त्या तुम्ही लक्षातच ठेवा. तर मित्रांनो, 3 सूच्यावरती पुढच्या सूचीवरती प्रश्न येऊ शकतात. तर मित्रांनो, जी केंद्र सूची आहे, तर केंद्र सूचीबद्दल कायदा करण्याचा अधिकार हा केंद्राला असतो. मित्रांनो, यामध्ये सध्या 100 विषय आहेत आणि या अगोदर 97 विषय होते, 3 विषय वाढवण्यात आलेले आहेत. आणि यामधील जे महत्त्वाचे विषय आहेत ते नक्की लक्षात ठेवा, वाटलं तर लिहून घ्या. संरक्षण, चलन, अणुऊर्जा, परराष्ट्र व्यवहार, विमा, संचार, बँकिंग, आंतरराष्ट्रीय व्यापार, जनगणना हे जे विषय आहेत ते केंद्र सूचीमध्ये येतात मित्रांनो. त्यानंतर आहे राज्यसूची. तर राज्यसूचीवर कायदे करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये 61 विषय आहेत, 66 होते आणि 42वी घटना दुरुस्तीने 5 काढलेले आहेत. मग सद्यस्थितीमध्ये किती आहेत? तर 61. आणि राज्यसूचीमध्ये येणारे विषय पण लक्षात ठेवा. सार्वजनिक व्यवस्था, कृषी, बाजारपेठ, सार्वजनिक आरोग्य, तुरुंग, जुगार, पोलीस, मत्स्य व्यवसाय, सिनेमागृहे हे सर्व विषय राज्यसूचीवरती येतात. त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरचं म्हणजे आहे समवर्ती सूची. तर समवर्ती सूचीवर समवर्ती सूची आपण मित्रांनो ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, हेही लक्षात ठेवा. केंद्र सूची आपण कॅनडाकडून घेतलेली आहे, राज्य सूची अमेरिकेकडून, तसेच समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलेली आहे. तर समवर्ती सूची संदर्भात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्य विधिमंडळ तसेच संसदेला, दोघांना पण आहे. आणि मित्रांनो, यामध्ये 47 विषय होते आणि सद्यस्थितीला 52 विषय आहेत. तर यामध्ये येणारे जे विषय आहेत ते आहेत शिक्षण. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे शिक्षण, वने, वीज, वर्तमानपत्रे, औषधे, फौजदारी कायदा, पुस्तके व प्रिंटिंग प्रेस, विवाह, घटस्फोट, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन. मित्रांनो, जनगणना असं विचारलं तर जनगणना केंद्र सूचीमध्ये येतं, पण लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो, हेही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गुरांना विमा देण्यासाठी कोणती योजना आहे? तर मित्रांनो, पशुधन विमा योजना ही गुरांना विमा देण्यासाठी आहे. कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्मसन्मान प्रदान केले जातात? तर मित्रांनो, कलम 18. आपण कलमावरती अतिशय छान व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. अकांत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर उत्पाद. आगीत तेल ओतणे या म्हणीचा अर्थ काय? मित्रांनो, इथे थोडी प्रिंट मिस्टेक झाली आहे. तर आगीत तेल ओतणे म्हणजे एखादे अपकृत्य घडत असल्यास त्यात भर टाकणे. मित्रांनो, ज्या म्हणी विचारत आहेत त्या आपल्या दैनंदिन वापरामधल्या विचारत आहेत, त्यामुळे म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यांचा जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त पुस्तकं आणि लेखक करा, तुमचे मार्क्स जाणार नाहीत. संभाजी कादंबरी कोणाची आहे? तर विश्वास पाटील. मित्रांनो, यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, लेखक पण ठरलेले आहेत त्यांचे. विश्वास पाटील, शिवाजी सावंत या ज्या व्यक्ती आहेत यांच्याबद्दल देखील ते वारंवार प्रश्न विचारत आहेत. युगंधर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत आहेत युगंधर या पुस्तकाचे लेखक. एकशिंगी गेंडा कोणत्या अभयारण्यात आढळतो? तर मित्रांनो, काझीरंगा अभयारण्यामध्ये एकशिंगी गेंडा आढळतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिशु तरुण किशोर योजना कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, शिशु तरुण योजना ही इथं चुकीचं झालेलं आहे उत्तरामध्ये. तर शिशु तरुण योजना ही बालकांशी संबंधित आहे. लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती असेल की कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे. सचिन @50 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बोरिया मुजुमदार हे आहेत. त्यानंतर झाडा झडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, विश्वास पाटील. त्यांचं पानिपत महानायक हे देखील लक्षात ठेवा, विश्वास पाटील यांचं. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते? तर अरुणाचल प्रदेश हे सर्वात कमी घनतेचे राज्य आहे. सर्वात जास्त घनतेचं राज्य मित्रांनो बिहार आहे.
प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रकाश आमटे आहेत मित्रांनो. हा देखील प्रश्न रिपीट झाला. तर एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गंगाधर गाडगीळ आहेत मित्रांनो. हा देखील प्रश्न याच्या अगोदरच्या शिफ्टला विचारण्यात आला होता, तो परत रिपीट झाला आहे, त्यामुळे हे प्रश्न तुमचे पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्या युद्धानंतर मिर्झापूर बंगालचा नवाबपदी आला? तर प्लासीच्या लढाईनंतर मिर्झापूर हा बंगालच्या नवाबपदी आलेला आहे. RTI कायदा कधीपासून अंमलात आला? तर 1 एप्रिल 2010 मित्रांनो. हे 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. उत्तराखंड पोलिसांनी कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर EFIR हे ॲप लॉन्च केले आहे उत्तराखंड पोलिसांनी. G20 परिषद कोठे पार पडली? तर दिल्ली येथे पार पडलेली आहे. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांचे वेतन कोण ठरवतो? तर मित्रांनो केंद्र सरकार ठरवते. यानबूजा तह कधी झाला? तर मित्रांनो हा तह 24 फेब्रुवारी 1826 साली झालेला आहे. तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहेत. शेतकऱ्याचा मित्र कोणाला म्हणतात? तर गांडूळला म्हणतात. अशा प्रकारचा सोपा प्रश्नही विचारण्यात आला होता. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो शरावती नदीवर जोग धबधबा आहे. जिल्हा स्तरावर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड हेस्टिंग्ज यांनी केली मित्रांनो. जे गव्हर्नर आहेत, लॉर्ड रिपन आहे, हेस्टिंग्ज आहे, विल्यम बेंटिंग आहे, डलहौसी आहे, यांचे कार्य, यांनी केलेल्या महत्त्वाच्या घटना, यांनी केलेले महत्त्वाचे कार्य जे आहेत आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे हा देखील लक्षात ठेवा. यावरती प्रश्न विचारले जात आहेत. भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुरू करण्यात आली. अरुणोदय हा प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे? तर आसाम राज्याचा आहे. शिवशाहीचा शोध ही कादंबरी कोणाची आहे? तर वसंत कानेटकर यांची आहे. पांघिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ही विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. भुरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर शरद बाविस्कर यांनी भुरा ही कादंबरी लिहिली आहे. व्यक्ती आणि वल्ली ही कादंबरी कुणाची आहे? तर पु ल देशपांडे. मित्रांनो हे देखील रिपीट झालेला प्रश्न आहे. बटाट्याची चाळ हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर तो पु ल देशपांडे यांचा आहे. बळी तो कानपिडी या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर ज्या व्यक्तीकडे सामर्थ्य किंवा ताकद असते अशा माणसाचे इतर लोकांना ऐकावेच लागते. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ काय? तर अधोगतीला लागून जास्तच खाली येणे. तोंडघशी पडणे म्हणजे काय? तर मित्रांनो फजिती होणे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक यांनी 24 ऑक्टोबर 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे. भारतातील पहिले ई-वेस्ट इको पार्क कुठे आहे? तर मित्रांनो ते दिल्ली येथे आहे. मध्यान्ह आहार योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर मित्रांनो 1995 साली मध्यान्ह आहार योजना सुरू झाली आहे. NCC क्रिकेट क्लब यात कोणत्या 2 भारतीय खेळाडूंना आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले? तर मित्रांनो MS धोनी आणि युवराज सिंह यांना NCC क्रिकेट क्लब यात आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आलं आहे. भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो 85वा क्रमांक लागतो. यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? आता मित्रांनो जे समाज आहेत ते समाज, त्यांचे संस्थापक त्यांनी कुठे स्थापन केला आणि कधी स्थापन केला, या 4 गोष्टी तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यावरती तुम्हाला 1 आणि 2 जरी प्रश्न विचारले तरी ते तुमचे 2 आणि 4 मार्क कुठेच जाणार नाहीत. त्यामुळे हा घटक तुम्ही पाठच ठेवा. तर 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि ती केली होती महात्मा फुले यांनी. हेही लक्षात ठेवा. कुठे केली होती? तर पुण्यामध्ये केली होती. यानंतरचा जो पुढचा समाज आहे मित्रांनो आर्य महिला समाज, हाही लक्षात ठेवा.
तर आर्य महिला समाज 1 मे 1882 साली पुणे येथे पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेला होता. मित्रांनो, प्रार्थना समाज जो आहे तर प्रार्थना समाज 31 मार्च 1867 साली, मित्रांनो या गोष्टी तुम्ही लिहूनच ठेवा. 31 मार्च 1867 साली मुंबई येथे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केला होता. जो आपला आर्य समाज आहे तो 10 एप्रिल 1875 साली मुंबई येथे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला होता. आणि जो ब्राह्मो समाज आहे तो राजाराम मोहन राय यांनी 20 ऑगस्ट 1828 साली स्थापन केला होता. लक्षात ठेवा, त्यांनी आत्मीय सभा पण स्थापन केली होती 1815 मध्ये. तर रामकृष्ण मिशन जे आहे ते 1 मे 1897 साली विवेकानंदांनी स्थापन केलं होतं. मित्रांनो, याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे. तर थिऑसॉफिकल सोसायटी आहे, हा पण येऊ शकतो येणाऱ्या पुढच्या शिफ्टमध्ये. तर थिऑसॉफिकल सोसायटी 1875 साली मॅडम हेलेना आणि ब्लॅव्हस्टस्की यांनी केलेली आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? आता मित्रांनो, हा प्रश्न जवळपास 3-4 शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर 1905 साली गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. यानंतर कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णा काठ हे आत्मचरित्र आहे. मित्रांनो, आपण पुस्तके आणि लेखकवरचा अतिशय छोटा 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. जवळपास त्याच्यामधले 5 ते 7 पुस्तकं कादंबऱ्या विचारण्यात आलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्की फायदा होईल. मित्रांनो, आता कृष्णा काठ यांचं, यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णा काठ हे आत्मचरित्र विचारण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, त्यांचं दुसरं पण तुम्हाला साहित्य माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. तर मित्रांनो, सह्याद्रीचे वारे हे देखील त्यांचं तुम्ही लक्षात ठेवा. तर यानंतर आहे स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, रणजित देसाई स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत. त्याचप्रमाणे कादंबरी आहे त्यांची ही स्वामी. श्रीमान योगी भूमिका हेही त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर मित्रांनो, दादरा नगर हवेली हा प्रदेश आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर. G20च्या गुरुग्रामच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, नरेंद्र मोदी हे होते. रणांगण ही कादंबरी कोणाची आहे? तर मित्रांनो, विश्वास बेडेकर यांची रणांगण ही कादंबरी आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, 1920 साली झाली. स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, मूलभूत कर्तव्य तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. 11 आहेत. 86वी घटना दुरुस्ती झाली होती 2002 साली. त्यानुसार मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर 11 आहेत. त्याच्या अगोदर किती होते हेही तुम्हाला माहीत असणं अतिशय. मित्रांनो, जी घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 साली झाली होती. ही घटना दुरुस्ती आणि या घटना दुरुस्तीमध्ये नेमकं काय काय झालं ते तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत 3 ते 4 वेळेस रिपीटेड प्रश्न झालेले आहेत 42व्या घटना दुरुस्तीवर, जिला की आपण लघु राज्यघटना मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. मित्रांनो, या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता व एकात्मता या 3 शब्दांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. तसेच नागरिकांची जी मूलभूत कर्तव्ये आहेत भाग 4 क 4 राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे? तर लक्ष्मीबाई टिळक. मित्रांनो, हा प्रश्न देखील याच्या अगोदरच्या शिफ्ट वेळा विचारण्यात आलेला होता आणि तो 1 तारखेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील रिपीट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न करूनच जा. नाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आवाज, ध्वनी आणि घोष. खजिना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर तिजोरी. तळपायाची आग मस्तकात जाणे याचा अर्थ काय? तर अतिशय संताप होणे. 2 हात करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर सामना करणे किंवा टक्कर देणे. इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राजेंद्र प्रसाद. RTI कायदा 2005 मध्ये किती कलमे आहेत? तर 31 कलमे आहेत. 2 अनुसूच्या आहेत, हेही लक्षात ठेवा.
इराणी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. राष्ट्रपती कोणाला शपथ देतात? तर मित्रांनो केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांना राष्ट्रपती शपथ देतात. सार्वजनिक रोजगारामध्ये भेदभाव केला जाणार नाही हे कोणत्या कलमात आहे? तर मित्रांनो कलम 16 मध्ये हे आहे. मित्रांनो कलम 16, 17, 18 आणि 15 या 4 कलमावरती त्यांनी प्रश्न विचारलेत आहेत. तुम्ही लक्ष दिलं असेल तर 15, 16, 17, 18 नागरिकत्व 5 ते 11 त्यामध्ये पण 6 हे कशाशी संबंधित आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो डीपमध्ये नाही पण त्यांनी स्टार्टिंगचेच तुम्हाला जे कलम आहेत त्यावरती प्रश्न विचारलेले आहेत जे की समानतेशी संबंधित आहेत. आता नागरिकत्व कलम 6 मध्ये त्यांनी पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या नागरिकांचे नागरिकत्व याच्या संबंधी प्रश्न विचारलेला होता. तर कलम 15 तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे की जे की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे अशा प्रकारचे आहे. तर कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी दिलेली आहे ते सांगण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये अपवाद येतो हेही लक्षात ठेवा की रोजगारामध्ये जे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत यांना स्वतंत्र देण्यात आलेले आहेत. तर कलम 17 मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे. तर कलम 18 जे आहे तर ते कलम 18 पदव्या व जे लष्करी किताब आहेत ते नष्ट करण्यास संबंधित आहेत. यामध्ये मित्रांनो अपवाद आहे की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतरत्न व पद्म पुरस्कार दिले जातात ते या व्याख्येमध्ये येत नाहीत हेही तुम्ही लक्षात ठेवा. फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होतो? तर फ्रुक्टोजमुळे तयार होतो. विंडोज 10 कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आपत्तीच्या वेळेस विशेष प्रतिसाद देणे हे कोणाचे काम आहे? तर ते NDRFचे काम आहे. जोशीमठ हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो उत्तराखंड या राज्यात आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? तर ती 1870 साली झाली. शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. दख्खनच्या पठाराचा साधारणतः आकार कसा आहे? तर तो मित्रांनो त्रिकोणाकृती आहे. अशा प्रकारे आज आपण 30, 31 आणि 1 ऑगस्ट रोजी जे तिन्ही शिफ्टमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये प्रश्न विचारलेले होते ते सर्व प्रश्न इथं पाहिलेले आहेत. मित्रांनो 100+ प्रश्न आहेत आणि हे तुम्ही पेपरच्या अगोदर करून जाणं अतिशय गरजेचं आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.